नमस्कार मामा. नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत करतो आपल्या बापवन गावामध्ये. श्रीवदन या ठिकाणी आपल्या श्री सत्याची महापूजा आणि उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ग्रामीण मुंबई अध्यक्ष यांच्याकडे आपण आज संवाद साधणार आहोत की या गावाची रूपरेषा कशा पद्धतीने आहे आणि मंदिराचे जीर्णोद्धार कशा पद्धतीने केले तर आपण या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हटल्यानंतर की हे एकमेव असं गाव आहे, पंचकोशीत म्हटलं चालेल, आपल्या मंडणगड किंवा महाप्रड या तालुक्यामध्ये जर का आमच्या बघितलं तर पहिल्यांदा असं मला गाव मिळालंय की हे गाव एकत्र नांदतोय, एकत्र आहे आणि याच्या पुढे राहणार. आणि एकजुटीचा हा जो संकल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, तर नक्कीच आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की गावाची कशी संघटना तुम्ही ठेवलेली आहे आणि गावदेवीचं जे भव्य दिव्य इमारत उभी केली आहे, मंदिर उभं केलंय, त्याचं वैशिष्ट्य काय, कुठल्या पद्धतीने आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव जगदीश राजाराम करण. बापन ग्रामस्थ मंडळाचा मी मुंबई कमिटीचा अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी आमची ग्रामदेवता जिची आमच्या गावचं रक्षण करत असते, त्या ग्रामदेवतेचं मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आज पार पडला. सकाळी सतत 3 दिवस 9 मे 10 आणि 11 असं 3 दिवस कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी ग्रामदेवतेची मिरवणूक आणि कळसाची मिरवणूक मंदिराच्या अख्ख्या गावामध्ये फिरून पुन्हा मंदिरात तीर्थावर झाली. दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा महिलांकरिता आम्ही एक पैठणीचा खेळ ठेवला होता रात्री. तसेच दुपारी धार्मिक विधी चालू झाले होते. त्याच्यानंतर दुसरा दिवस 10 मे रोजी सकाळी वास्तुशांती प्राणप्रतिष्ठापना झाली. त्याच्यानंतर संध्याकाळी आमचा सांस्कृतिक कार्यक्रम होता, कीर्तन होतं, कीर्तन भजन. त्याच्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या महिला पुरुष सगळे म्हणजे मुलं, लहान मुलं आणि मुलांचा तो आयोजित केला होता. आणि तिसरा मुख्य दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. आज सकाळी सन्माननीय पाहुणे आमच्या ठाण्याचे एक उद्योजक आहेत, जे सन्माननीय मिलिंदजी जोशी साहेब, त्यांच्या हस्ते आज उद्घाटन सोहळा पार पडला. बऱ्याच राजकीय आणि आमच्या सामाजिक पक्षाचे सुद्धा बरेचसे सामाजिक स्तरावरील लोक आज या ठिकाणी भेट देऊन गेले. त्यांनी त्यांचं आम्ही आदर स्वागत केला. त्याने आमचं कौतुक केलं. पहिले बघायला गेलं तर आमचे ग्रामदेवतेचं मंदिर या गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे. पण आमच्या ग्रामदेवतेचं वरदहस्त आमच्या गावावरती असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी निश्चय केला होता की हे मंदिरासाठी आपण जास्तीत जास्त आपण निधी इतर आपण 80% खर्च करू शकतो आणि किती निधी उभारू शकतो त्याप्रमाणे आम्ही निधी उभारण्याचा एक संकल्प स्थानिक आणि मुंबई मंडळाने एकत्र येऊन केला. आम्ही संघटित होऊन केला. आमची संघटित असं की गावामध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा इतर वाद नसताना आम्ही सगळे एकत्रित संघटितपणे आम्ही काम करत असतो. स्थानिक असोत किंवा मुंबई असोत. आम्ही आज मंदिर जवळजवळ 50 लाखाच्या पुढे मंदिराचा आज हे झालेलं. त्याच्यामध्ये 80 ते 85% आमच्या गावाचं म्हणजे आम्ही गावात स्वतः निधी उपलब्ध केला आणि आज मंदिरे उभं केलं. याच्या मागचं कारण आमच्या असलेली गावाची एकजूट आणि आमचे वरिष्ठ आहेत त्यांचं असलेल्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही काम करत आलोय, त्यामुळे हे आमचे जे स्वप्न होते ते आम्ही साकार करू शकलोय. पहिली गोष्ट. त्याच्यामुळे महिलाही असतील, आमच्या वरिष्ठ आया वगैरे आहेत किंवा आमच्या भगिनी आहेत, त्यांचं सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य मिळत असतं आणि आम्ही एकोप्याने काम करत असतो. आणि या एकोप्यामध्ये म्हणतात ना, बोललं जातं एकीचं बळ मिळतं फळ, त्याप्रमाणे आम्ही एकत्र येऊन हे सगळं आमचं स्वप्न साकार केलं. त्याचा खूप आम्हाला आनंद आहे. आणि बघायला गेला तर आज आमचे स्थानिक अध्यक्ष आहेत किंवा स्थानिक जे कमिटी आहे त्यांच्याबरोबर काम करणे, ते सुद्धा आम्ही एकमेकाला संपर्कात त्यांना स्वतः सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करत असतो. आणि त्याचाच श्रेय म्हणून आज भव्य दिव्य आपण गेला असत बघायला तर मंदिर भव्य दिव्य आज आपण ग्रामदेवतेचं मंदिर उभारलं. आणि जास्त आनंद याचा की त्याच्यासाठी लागणारी जी 80% रक्कम आहे ते आम्ही स्वतः गावकऱ्यांनी उभी केली. त्याचा मी सांगतो, आमच्या गावाचा आर्थिक सहाय्य संघटना, अर्थसहाय्य संघटना बापन ग्रामस्थ मंडळ मुंबईची अर्थसहाय्य संघटना आहे. त्या संघटनेमार्फत त्या अर्थसहाय्य योजना आहे, त्या योजनेतून आम्ही कर्जाचं वाटप म्हणजे जसे आपल्याला शिक्षणासाठी म्हणा किंवा रूम घेण्यासाठी किंवा जे आम्ही कर्ज देत असतो कर्ज, त्याच्यातून तो गावाचाच पैसा गावात फिरवत असतो. त्याच्यातून आम्ही उत्पन्न जो निर्माण करतो त्याच्यातून जवळपास 20 लाखाचा निधी आम्ही त्या अर्थसहाय्य संघटनेतून मंदिरासाठी दिलेला आहे. तसेच ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ यांच्या
त्या एकत्रितपणे 10 लाखचा तो निधी दिलेला आहे. तसेच आमच्या घरटी वर्गणी काढून आम्ही 5-5 हजार रुपये प्रति घरटी वर्गणी काढले. त्याच्यातून आम्ही जवळपास 5.5 ते 6 लाख म्हणजे अशा 35 ते 37 लाखापर्यंतचा निधी आम्ही स्वतः जमा केलाय. बाकी इतर ठिकाणी आमचे सामाजिक जे कुणबी समाजाचे काही कार्यकर्ते आहेत, इतर सगळ्याच पक्षाचे जे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडे आम्ही भेटून त्यांनी सुद्धा आम्हाला थोड्या प्रकारे सहकार्य केलं. त्याच्यातून आज हे मंदिर भव्य दिव्य असं दिसतं आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि याचं श्रेय मी सगळ्यांना ग्रामस्थांना देतो. कारण एकजुटी म्हणजे बोलतात ना, एकजूट आपण असेल तर काही अशक्य असं काहीच नाही, आपण शक्य करू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण ग्रामस्थ ग्रामीण अध्यक्ष यांच्याकडून आपण जाणून घेऊया की एवढ्या सगळ्या गावातील जनतेला कशा पद्धतीने तुम्ही निवारण करता आणि कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करता. एकजूट म्हटले तर एवढं शक्य होत नाही, पण तुम्ही कशा पद्धतीने लोकांना हँडल करता ते थोडक्यात आम्हाला माहिती द्या. मी संदीप रघुनाथ भात्रे, बापवन ग्रामस्थ मंडळ स्थानिक अध्यक्ष. आम्ही एक निश्चय केला होता की जे पूर्वी लोक करायची त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आम्ही एकत्र बसून आम्ही गावावरून मुंबईच्या अध्यक्षांना त्यांच्या कमिटीला विचारून आणि गावच्या आमच्या सर्व सल्लागार कमिटी असेल किंवा आमचे सर्व गावातली मंडळी यांना आम्ही एकत्र बसून किंवा कुठला निर्णय घ्यायचा असेल तर एकट्याने न घेता किंवा कमिटीने न घेता गावाला विचारून सर्व निर्णय घेऊन हा आम्ही मंदिरात उभा केलेला आहे. मंदिरासाठी लागणारा खर्च आहे हा आता मुंबई अध्यक्षांनी माहिती दिलेलीच आहे. पण आमचे जे मित्र आहेत तुषार देशमुख यांच्या ओळखीने आम्ही एक मंदिराची बोलतो ना, एक देवी कोणतरी एक भक्त पाठवतो असं एक भक्त म्हणून ते आमच्याकडे आले. मिलिंद जोशी म्हणून मुंबईवरून डोंबिवलीवरून ते माझ्या घरी आले. मला बोलले की आता आपल्या देवीचं मंदिर बघायचं आहे, मला दर्शन घ्यायचं. दर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांना मंदिरात घेऊन गेलो आणि त्या मंदिरासाठी त्यांनी काय न बोलता जे लागेल ते खर्च मी करेन. म्हणजे थोडक्यात त्यांनी जे आम्हाला लादीपासून जे मार्बल बिरबल हे असेल ते त्यांच्या वैयक्तिक खर्चाने त्याने आम्हाला एक भेट म्हणून त्यांनी दिलेली आहे. मग आम्ही असे निर्णय घेताना आमचे मित्रमंडळी आम्ही असे ओळखीचे करून कुणाकडून 50,000 कुणाकडून 51,000 अशा आम्ही देणगी गोळा करत राजकीय फंड कुठलाही वापरलेला नाही. जेवढे तुम्ही खेडेगावातले जेवढे गाव बघाल किंवा मंदिर बघाल तर प्रत्येक राजकीयचं आपल्याला वरदस्त पाहिजे असतं आणि त्यांच्या सोयीनुसार आपल्याला काम करावं लागतं. तर आम्ही मंडळाने हा निश्चय केलेला की आम्हाला राजकीय वरद असतं कुणाचंच नको आहे. आम्ही खर्चाने मंदिर उभारणार आणि हा आम्ही निश्चय केलेला आमच्या देवीसाठी. आणि हा आमचं एक गाव असं आहे की एक एक म्हणजे कुणबी समाज, इतर समाज कुठलाच नाही. ह्या पंचक्रोशीतलं एकच असं गाव असेल बापवन. त्या बापवन गावाची ख्याती ही पूर्ण शिवधन तालुक्यात असे बरेचसे तालुके आहेत, त्यात आमच्या बापवन गावाला कोणीही ओळखतं. आणि एकजूट म्हटल्यानंतर आम्ही मी जरी वयाने लहान असलो, अध्यक्ष असलो, तरी मी माझ्या छोट्या मुलांना पण मी घेऊन एकत्र बसून की आपल्याला असं करायचं आहे. आमचं नवशित क्रीडा मंडळ आहे, त्यांनी खूप मेहनत केलेली आहे या मंदिरासाठी पण. आणि आमचे लक्ष्मीमामा आहेत वरिष्ठ सल्लागार, असे बरेचसे आहेत. आमचे पुजारी आहेत साधू पाटील, अरुण शिगोण आहेत, असे बरेचसे लोक आहेत की त्यांना आम्ही एकत्र करून हा आम्ही एवढा पाठबळ उभा केलेला आहे. खूप छान. आणि मला तुम्हाला सांगावं असं एक अभिमान वाटेल की एवढी सगळी माणसं एकत्र येणं किंवा गावाला एक सगळी ठेवणं. मी तर तुम्हाला खूप धन्यवाद करेन आणि तुमच्या संपूर्ण गावाला आमच्या असणाऱ्या पंचकोशीच्या वतीनं सुद्धा तुमच्या मनापासून आभार मानेन की कुणबी समाज एकत्र येऊन एकत्र टिकवणं ही सोपी गोष्ट नाही, पण तुमच्या गावाने आपलं नाव लौकिक खूप छान केलेलं आहे आणि देवीचं तुम्हाला खूप आशीर्वाद आहे. आणि असंच कायम ठेवा. भले छोट्याशा काही गोष्टी असतात त्या झगड्या होतात, पण त्या तिथपर्यंत ठेवावे, पण गावापर्यंत आणू नये. आणि ते गावाचं एकूण आयुष्यात ठेवा. खरंच तुमचं संपूर्ण जगामध्ये तुमचं नाव होणार आहे आणि खरोखर तुमचा अभिमान मानावं तेवढं कमीच आहे. कारण मी पहिल्यांदाच असं बघतोय की बापवन गाव फक्त मी ऐकलं होतं नावाने, मी पाहिलं नाही कधी, पण आज बघतोय बापवन. मी काल सकाळी सुद्धा मला असं वाटत होतं की मला असं गाव शोधायचं आहे की त्या गावात कुठली पार्टी पण नसावी आणि गाव दुभागला पण नसावा किंवा गावात भानगडी नसाव्या, असं मी एवढून आलो होतो. तो गाव मला आज देवीच्या आशीर्वादाने, काळकाय देवीच्या आशीर्वादाने मला मिळालंय. मी खरंच तुमच्या मनापासून ऋणी आहे आणि मला खूप भरून येतोय, खूप अभिमान वाटतोय. सगळ्या तरुणांना मी खूप खूप शुभेच्छा देईल की असंच तुमच्या वडिलांचं जे तुमचं ध्येय आहे की आपलं गाव एकत्र असावं, भले किती झगडा होते किती काय होते, पण ते दूर ठेवून आपल्या गावाची शान राखा. एवढंच तुम्हाला मी सांगेन आणि सर्वांना धन्यवाद देईन. मला तुम्ही सहकार्य केल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद. माझं नाव आहे लक्ष्मण भागोजी जाबरे. मी या गावचा ग्रामस्थ आहे. सन 1970 पासून मी या कार्यात आहे.
माझं आज वय 74 आहे. तर अशा वेळेला ह्या गावाची संघटना करण्यासाठी, संघटना एकत्रित येण्यासाठी आम्ही पूर्वापारपासून आत्ताची पिढीपासून आम्ही खूप प्रयत्न केलेले आहे. ह्या गावचा बापण गाव एक फक्त कुणबी समाजाचं आहे. आज त्याची लोकसंख्या गावात 100 घरं आहेत. 350-400 400 त्याच्यात लोकसंख्या आहे. मग अशा या समाजात एकत्र आणण्यासाठी आमचे पण सल्ला ही मंडळीची आता जेवण नाही आमचा सल्ला घेऊन हे पुढे कार्य चालू आहे. आम्ही हे ग्रामदेवते आम्ही मंदिर बांधलं ग्रामदेवतेचा. तर त्या मंदिरासाठी आम्ही कोणाकडं राजकीय पक्षाकडून कुठलाही निधी न घेता आम्ही खर्चाने आमच्या मित्रमंडळाने गाठून मित्रमंडळाची भेटी घेऊन आमच्या गावात त्यांनी चढल असताना आम्ही गेल्या आम्हाला त्यांनी शब्द दिला की आम्ही तुम्हाला देणार आणि दिले पण कोणी रोख दिले, कोणी आश्वासन दिले आणि तेही त्यांनी पूर्ण केली, आजपर्यंत केली. आणि उत्तम असं मंदिर, असं भव्य दिव्य मंदिर बांधलेलं आहे. हे फक्त ग्रामस्थ, बापण, महिला मंडळ, नवतरुण क्रिकेट संघ अशा या 3 मंडळाकडून या मंदिराचं जीर्णोद्धार आम्ही केलेला आहे. आणि ह्या जीर्णोद्धारासाठी तुम्ही आमचं अलभ्य लाभ म्हणून तुम्ही ह्या जगात आमच्याकडे गावात आलेत. तुमचं आम्ही स्वागत करतोय, ग्रामस्थांच्या वरती आम्ही स्वागत करतोय. आणि एवढं बोलून मी धन्यवाद. मी महेंद्र सकाराम जावरे, माझं वय आहे 52 आणि मी मुंबई मंडळाचा 2 वेळा अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो आणि आता मी मुंबई मंडळाचा सल्लागार आहे. बघा, आमच्या गावाचा एकोपा अशासाठी आहे की आम्ही जो एकत्रितपणे जो आलेलो आहोत ते आमच्या पूर्वजांची पुण्याई आहे. आमच्या पूर्वजांनी भरपूर असे कष्ट केले. आमचा मंदिरा जीर्णोद्धार होता, जुना होता आणि मुंबई मंडळ आणि स्थानिक मंडळ याने आम्ही नवीन बांधण्याचा आम्ही संकल्प धरला होता. पण यासाठी आम्ही कुणाला असे कुणाचं मन नाही दुखावला. आज आम्ही 5,000 वर्गणी काढली, पण आम्ही सगळे एकत्र बसून हे सगळं आम्ही मुंबई मंडळ, स्थानिक मंडळ, क्रिकेट संघ या सगळ्यांनी बसून आम्ही हा सगळा हे केलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. स्टेजवर बघा बरं, चला जरा स्टेजवर मीटिंग वगैरे जरा बघा. चले सर जो स्वरा पॉप्युलर झाली व्हिडिओ सुरू करतो. हॅलो, माझे नाव अक्षता शशिकांत करण. मी स्थानिक कमिटीची महिला मंडळ, प्रगती महिला मंडळची अध्यक्ष आहे. आज आम्ही या ठिकाणी आमचा 3 दिवस कार्यक्रम आहे. आम्ही आमच्या मंदिरासाठी, ह्या मंदिराचा खर्च आमचा अंदाज होता की 30-35 लाखापर्यंत होईल, परंतु आज खर्च झाला आहे 60-65 लाखापर्यंत. आणि हा खर्च आम्ही सर्व एकत्र येऊन, सगळी महिला मंडळ, पुरुष मंडळ मिळून, मुंबई मंडळी मिळून सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन हा खर्च पूर्ण केला. खरोखरच आज आम्हाला असा आनंद होतोय की आज आमच्या बापण गावामध्ये आमचं एकत्रपणा, एकी असून आम्हाला हा कार्यक्रम म्हणजे करणं आणि ह्या मंदिराचा कार्यक्रम करणं शक्य झालं. जर एकी नसती तर आज आम्ही हा शक्य केला नसता. हा एकीमुळे आज आम्ही मंदिर उभा केला, त्या स्वबलावर उभा केला. आम्ही कुठल्याही पक्षाचा कुठलाही निधी न घेता आम्ही हा मंदिर उभा केला. आपण प्रगती महिला मंडळाचे सेक्रेटरी आहे. मी एवढंच सांगेल की आमचा हा 3 दिवसाचा जो कार्यक्रम आमच्या ग्रामस्थ पुरुषांनी, या महिला, मुंबई कमिटी सर्वांनी मिळून जो ठेवलेला आहे, ती खूप मोठी एकी आहे. यामुळे आम्ही हे एवढा मोठा कार्यक्रम ठेवू शकलो, एवढा मोठा एकदम एक सर्व सक्सेस करू शकलो. आणि कुठल्याही नेत्यांचा, मोठ्या नेत्यांचा कुणाचाही आम्ही आधार न घेता आम्ही स्वबळावर हा खर्च केलेला आहे. स्वबळावरती आम्ही सर्व हे घडवून आणलेलं आहे. आमचा हा आज लास्ट दिवस आहे, 3रा दिवस. सर्व महिला, पुरुष, मुंबई कमिटी, ग्रामस्थ कमिटी सर्वांनी मिळून हा सर्व एकी करून सर्वांनी हा कार्यक्रम करून खूप छान पद्धतीने आम्ही लोकांनी हा साजरा केला. आमचं जे काय म्हणजे जो काय खर्च होता तो म्हणजे आमच्या बजेटच्या डबल झाला. तो तरी पण आम्ही
खूप म्हणजे मेहनत घेऊन सर्वीकडनं हे करून आम्ही सर्व हा कार्यक्रम व्यवस्थित केला. मी एवढंच सांगेल, सेक्रेटरी ह्या पदावर असल्यामुळे एवढं सांगू इच्छेल की जी आपली एकी आहे, सर्वांची एकी आहे, ही अशीच एकी अजून पुढे ठेवून अजून आपण काहीतरी अजून ह्याच्याहून चांगलं काहीतरी करू शकू आणि अजून ह्याच्याहून आपल्याला करायचं आहे. ह्यासाठी, ह्या वाटचालीसाठी, ह्या सर्वांसाठी माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण असंच हे करून. नमस्कार, मी अलिशा सूरज जाबरे. मी प्रगती महिला मंडळ मुंबईची हिशोब तपासनीस आहे. मी एवढंच सांगू इच्छिते की 3 दिवस आमच्या गावामध्ये कालकाई देवी मंदिराचं उद्घाटन सोहळ्यानिमित्त जीर्णोद्धारानिमित्त 3 दिवस जो कार्यक्रम चालू होता तो आजचा 3रा दिवस आहे. तर खूप छान पद्धतीने सर्व लहान थोर मंडळीने, मोठ्या मंडळीने खूप सर्व सहकार्य करून खूप छान प्रोग्राम पूर्ण सक्सेस झालेला आहे. सर्व महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ, मुंबई कमिटी, नवशक्ती क्रिकेट संघ सर्व खूप सगळ्या म्हणजे एकजुटीने कार्य केलं, त्याच्यामुळे हे कार्य पूर्ण झालेलं आहे. आणि मी एवढं सांगू इच्छिते की आपल्या गावामध्ये शिक्षणाच्या बाबतीत खूप खूप थोडं म्हणजे विचार करून, असं नाही की कमी आहेत, पण अजून विचार करून मुलांना शिक्षण द्या, खूप शिक्षण द्या, खूप मोठ्या पदावर पोचवा. त्या निमित्ताने आपल्या गावचं नाव मोठं होणार, आपल्या विभागाचं नाव मोठं होणार आणि आपल्या गावाचं पण नाव मोठं होऊन आपल्याला पण. मागे रेडी गाइस, आज के दिवस एकदम टाकणार. चला होतोय नाटकाची घंटी 3री वाजली रे वाजली, लगेच चाललो. चला लवकर नाटकाची झाला हो, चला खटल्यावर खटल्यावर शीर्षक ज्या गीतावरून घेतले आहे ते गीत आणि त्याचे गीतकार परमपूज्य साने गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. स्वागतम सुस्वागतम रसिको हो सुस्वागतम. श्री गजानन, श्री नटेश्वर, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मंडळ श्रीवर्धन आयोजित सुरेखा क्रिएशन मुंबई सादर करीत आहे ग्रामीण राजकारण आणि समाजकारण यावर हसत खेळत भाष्य करणार विनोदी नाटक आता उठवू सारे रान होतं आणि त्याच्या समचरणाशी लीन होण्यात, त्याच्या दर्शनाने पावन होण्यासाठी संतांचा हा मेळा पंढरपुरात दाखल झाला. टाळ मृदुंगाच्या या गजरात आपल्या अवीट गोडीने हे अभंग जनमानसांचं मन भारून टाकत होते. आणि ह्याच काळात अस्पृश्यता निवारण आणि समाज शिक्षणाचा ध्यास घेऊन यामध्ये भर घातली एकनाथांच्या भारुडाने. मीटिंग आलाय कोण अजून? आहे कोण अजून मीटिंगला? म्हणजे मीच पहिला वाटतं. अरे ये, अरे झोपा कसला काढतोय?
अरे मीटिंगला आलास ना, मग झोपा कसा काढतोस इथे? हा पोलीस झोपलाय. अरे मेल्या वाटायला बोल. मीटिंग करण्याकरताय झोपलं झो मीटिंग करण्याकरता. अगं बाय बाय बाय. तरी सांगताय रात्रीच्या मीटिंग घेऊ नका म्हणून. आता ऐकताय कोण? आईला मीटिंग संपली वाटत. काय सगळं काय पिऊन झोपलं की काय? सगळे थोडेच तुमच्यासारखे असतात पिऊन झोपा काढायला. आवर घाल दिलेला. आजकाल लय बोलायला लागलायस तू. हो, काय चुकीचं बोललोय? खरं तेच तर बोललो. हे बघ, भांडणाला तोंड फोडू नका सांगून ठेवताय. हो नाना, तोंड फोडायची भाषा करू नका, तुम्हाला सांगून ठेवतो. अरे भांडणाला तोंड बोलतोय मी. उगाच माझा डोसका फिरवू नका, अशी पेटवी. बघ हे बघ, तुझ्या समोर कशा बोलतायत बघ. अजून मीटिंग सुरू झाली नाही तर तुझा झाली सुरुवात. अरे शांती घे. थांब तू. अरे सारखी नुसती त्या नालाच्या पाण्यावरनं भांडणार. तुझी बायकोनं माझ्या बायकोची नालावर लावलेली भांडी लातन उडवला. नाही तुझा नल असा कचकन मोडला ना तर बघ. तू काय कचकन मोडतो रे माझा नळ? तुझा नळ नाही ना उपटून टाकला तर बघ. अरे बघ बघ तू ना कोणाच्या हिंमत आहे ती दम आहे तो. शांती राहा. दोघांनी पण शांती घ्या. जे पण आहे मीटिंग झाल्यानंतर बघू. मंडळी यायला सुरुवात होणार आहे आता. याला सांगा जरा गप्प बसा. हो गप्प बस. तुमच्या सारख्या बेवड्या लोकांनी पिऊन झोपा काढल्या ना 12 की हे गाव शांतच राहणार आहे. चायला 2 या 3 पाहिला हा माझ्या 11 वाजता डोसक्यात चालू झाला. जातोय रे. 11:15 माझ्या डोसक्यात जातोय. अरे घे पहिल्याचं काय झालं? काय होणार? सोन्यासारखा बैल जागेवर बसला. पैशाचं काय नाव नाही अजून. अरे पोरा 6 महिने झालं बैल घेतलेला. मागच्या वर्षी गुरांच्या साथीत घरचा एक बैल दगावला. त्याच्या जोडीला गरज म्हणून पैसा जमून नवा बैल घेतला 25,000ला. तर दादा, आजचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं वाटलं कार्यक्रम? नमस्कार. आज आमच्या बापनगावच्या ग्रामदेवता काळकादेवी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आज सुनीलजी माळी साहेब यांचं दिग्दर्शित आता उठू सारे रान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम झाला. पंचक्रोशीतली बरीचशी पंचक्रोशीमध्ये आमच्या हा पहिल्यांदाच, श्रीवर्धन तालुक्यामध्ये हा पहिल्यांदाच इथे आयोजित करण्यात आला होता. खूप पंचक्रोशीतल्या लोकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि कलाकारांनी खूप चांगलं टीमचं त्यांचं मी बापन ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू.